नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल धडा पहिला मैत्री भूगोलाशी या धड्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि आपण समजून घेणार आहोत. तर भूगोल, पृथ्वी गोल, पृथ्वीवर जितक्या काही वस्तू आहेत, गोष्टी आहेत, प्राकृतिक रूप आहेत, त्यांचा सगळ्यांचा आपला अभ्यास करायचा आहे भूगोलामध्ये. एकदम सोपा विषय आहे आणि समजून घ्यायचा आपल्याला. आता सर्व समावेश आहे भूगोल विषय, भरून उरला आहे विश्वाचा आशय. अशी कविता दिलेली आहे की भूगोल विषय सर्व समावेशक आहे आणि विश्वाचा आशय त्याच्यामध्ये झालेला आहे. आता इथे ही पृथ्वी आहे, इथे पृथ्वी दिलेली आहे आणि पृथ्वीला हा पॅराग्लायडिंग म्हणजे पॅराशूट मधून जाऊन पृथ्वीचं जो वरून चित्रण करत आहे. आपण सूर्य आहे, इथं आपल्याला सूर्य दिलेला आहे. हे अवकाशयान आहे, त्यातून आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट बोलतो, त्यातून आपण पृथ्वीची माहिती घेत असतो. आणि हा आहे आपला चंद्र. तर चालू करूया. विचार प्रवर्तक प्रश्न. अंतराळात तुम्हाला जाण्याची संधी मिळाल्यास तुम्ही निरीक्षणातून कोणत्या गोष्टींचा अभ्यास कराल? जर तुम्हाला स्पेसमध्ये जायचं ऑपॉर्च्युनिटी भेटली, म्हणजे स्पेसमध्ये जायचं तुम्हाला भेटलं, तर तुम्ही काय कराल निरीक्षणातून? तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास कराल? मी तर बघेल की पृथ्वीवर जमीन वाळवंट किती जास्त होत आहे, जास्त आता झाडं कमी होत चालले, तर त्याचा मी अभ्यास करेल आणि जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करेल. भूगोलाच्या अभ्यासाची व्याप्ती व विचार याबाबत तुमचे मत मांडा. भूगोलाच्या अभ्यासाची व्याप्ती. भूगोलाचा अभ्यास प्रत्येक मानवाने केलाच पाहिजे, कारण की सध्या जागतिक तापमान वाढ, पाणी पाण्याची होणारी घट, भूजल पातळीत होणारी घट हे महत्वाचे विषय आहेत. त्यावर आपण भूगोलातून अभ्यास करू शकतो आणि ते जे प्रश्न आहेत ते आपण सोडवू शकतो. तर आता पाहूया भूगोल संकल्पना. काय पाहूया? भूगोल संकल्पना. आपण संकल्पना म्हणजे डेफिनेशन. तर चालू करूया. भूगोलास इंग्रजीत जिओग्राफी म्हणतात. हा शब्द ग्रीक भाषेतील जिओग्राफिया या शब्दावरून आला आहे. भूगोलाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? जिओग्राफी. काय म्हणतात? जिओग्राफी. आणि हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. ग्रीक भाषेत जिओग्राफिया या शब्दावरून हा शब्द आलेला आहे. जिओ म्हणजे पृथ्वी. जिओ म्हणजे काय? पृथ्वी. आणि ग्राफिया म्हणजे वर्णन. ग्राफिया म्हणजे वर्णन करणे. त्यामुळे भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा अर्थ होतो. तर भूगोलाचा अर्थ काय होतो? पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र. पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटकांचे वर्णन व त्यांचे परस्वलंबन जाणून घेणे, त्यांचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटकांचे वर्णन व त्यांचे परस्परावलंबन जाणून घेणे यांचा अभ्यास भूगोलामध्ये होतो. भूगोलामध्ये नैसर्गिक व मानवी घटकांचे वर्णन व त्यांचे एकमेकांवर जे अवलंबन आहे त्याचा आपण अभ्यास करून घेतो. प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल या भूगोल अभ्यासाच्या दोन मुख्य शाखा आहेत. भूगोलाच्या दोन शाखा आहेत मुख्य, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. अभ्यासाच्या व्याप्तीनुसार भूगोलाच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या आणि जितका जास्त आपण अभ्यास वाढत गेलेला भूगोलाचा त्याच्या उपशाखा तयार झालेल्या आहेत. आता भूगोल शोधा पाहू. भूगोल तज्ञांनी मांडलेल्या भूगोलाच्या संकल्पना आंतरजाल व संदर्भ ग्रंथांच्या आधारे शोधा. भूगोलाच्या संकल्पना आहेत त्या आपल्याला इंटरनेट आणि संदर्भ ग्रंथ त्यातून आपल्याला शोधायचे आहेत. आता भूगोल अभ्यासाचे स्तोत्र. भूगोल अभ्यासात प्राकृतिक व मानवी घटक याबरोबरच त्यांच्यातील परस्परांचा अभ्यास केला जातो. भूगोलामध्ये आपण काय शिकतो? तर प्राकृतिक दर्या, खोरे, मैदानी यांचा अभ्यास व मानवी घटक, मानवाने निर्माण केलेले घटक यांचा परस्वलंबन म्हणजे एकमेकांवर जे अवलंबून राहतात त्यांचा आपण अभ्यास करतो. हा अभ्यास वैज्ञानिक दृष्टीने करण्यासाठी माहितीचे स्रोत महत्वाचे ठरतात. हा अभ्यास आपल्याला करायचा आहे म्हणून वैज्ञानिक दृष्टीने माहितीचे स्रोत खूप महत्वाचे इम्पॉर्टंट ठरतात. माहिती मिळवण्याचे स्तोत्र प्राथमिक व दुय्यम असे दोन प्रकारचे असतात. माहिती मिळवण्याचे स्तोत्र दोन प्रकारचे आहेत, प्राथमिक व दुय्यम. आता आपण त्यांचा विचार करूया. भूगोल म्हणजे फक्त पृथ्वीचा अभ्यास आहे का? तर नाही. पृथ्वीसोबत पृथ्वीच्या बाहेर जे अवकाश आहे त्याचा पण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे भूगोलामध्ये. आपल्या दैनंदिन जीवनात भूगोल विषय कसा सामावलेला आहे? तर आपण कुठेही जातो, आपल्याला एका रस्त्यावरून जातो तर आपण मॅप खोलतो, इथे ट्रॅफिक आहे का नाही ते बघतो, इंटरनेट वापरतो, ते सगळं भूगोलामध्ये येतं. आता नेहमी लक्षात ठेवा, भूगोलाचा अभ्यास भूगोलाचा अभ्यास त्याच्यामध्ये मानवी घटक व प्राकृतिक घटक. मानवी घटक काय काय आहेत? लोकसंख्या, मानवी वस्ती, आर्थिक क्रिया, बदलती सामाजिक स्थिती. मानवी घटकामध्ये लोकसंख्या म्हणजे वाढती लोकसंख्या आहे. नंतर मानवी वस्ती म्हणजे शहरं, गावं यांचा अभ्यास आहे. आर्थिक क्रिया आपण इंडस्ट्रीयल म्हणजे कारखाने आहेत आपले, त्यांचा अभ्यास करायचा आपल्याला. बदलती सामाजिक परिस्थिती याच्यामध्ये आपलं आर्थिक नियोजन, आर्थिक स्थिती प्रत्येक देशाची जी कमी होते, जास्त होते आणि त्यामुळे जी सामाजिक स्थिती बदलते त्याचा आपला अभ्यास करायचा आहे. नंतर प्राकृतिक घटक. प्राकृतिक घटक मध्ये शिलावरण
जी जमीन आहे तिचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर जलावरण, जलावरणामध्ये जलावरणाचा अभ्यास करायचा म्हणजे पाण्याचा अभ्यास करायचा आहे. वातावरण, हवेचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. नंतर जीवावरण, पृथ्वीवर असलेली जैवसृष्टी हिचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. संसाधने जे आपण तयार केलेले आहेत त्यांचा, तसेच पर्यावरण व शाश्वत विकास, पर्यावरणाचा विकास ढासळून दिला जाता कामा नये याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हे मी पीडीएफ घेतलेले आहे, त्याच्यामध्ये उलट आहे, तर मी तुम्ही पुस्तक वाचताना तुम्ही समजून घ्या. त्याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला सांगेल की काय काय दिलेलं आहे. आता प्राथमिक स्त्रोत, माहितीचा प्राथमिक स्त्रोत. भूगोल अभ्यासातील प्राथमिक स्त्रोत म्हणजे जी प्रत्यक्ष निरीक्षणातून, मोजमापातून व नोंदीतून मिळवली जाते. जी माहिती प्रत्यक्ष निरीक्षणातून, आपण तिथे जातो, तिथं आपण मोजमाप घेतो आणि त्या नोंदी मिळवतो, त्यातून आपण जी माहिती घेतो त्याला आपण काय बोलतो, प्राथमिक स्त्रोत. प्राथमिक स्रोतांची वैशिष्ट्ये. आता प्राथमिक स्रोतांची मूळ वैशिष्ट्ये काय, तर प्रत्यक्ष व मूळ स्वरूपातील माहिती प्राप्त होते. आपण तिथे जाऊन जी माहिती गोळा करतो ती प्रत्यक्ष असते व जी मूळ असते. त्याचं पहिलं सूत्र आहे काय, क्षेत्रभेद. आपण तिथे जाऊन भेट देतो. नंतर आहे विश्वासार्हता जास्त असते, कारण की आपण तिथे जाऊन गेलेलो आहे म्हणजे माहिती खरीच असेल, तिथं काही खोटं घडलेलं नसेल, आपल्याला माहिती खरीच भेटेल. मुलाखत, तिथे जाऊन आपण मुलाखत घेतो, आपली माहिती खरीच भेटेल. नंतर आहे नवीन माहितीचा स्रोत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला नवीन माहिती भेटते. स्थळ विशिष्टता, आपल्याला एखाद्या स्थळाची जास्त माहिती मिळते, म्हणजे एका ठिकाणाबद्दल नेमकी माहिती देतो, आपल्याला एका ठिकाणामध्ये जास्त माहिती भेटते. अधिकाश्रम व खर्चिक असते, आपण जिथे जातो त्यामुळे आपल्याला श्रम लागतात आणि तिथला खर्च जास्त असतो. तर सर्वेक्षण आहे. नंतर ड्रोन सर्वेक्षण प्रतिमा, आपण ड्रोनद्वारे तिथल्या माहिती घेतो. हवेच्या स्थितीच्या नोंदी, म्हणजे तिथलं हवामान कसं आहे त्याची माहिती आपण घेतो. आता दुय्यम स्तोत्र काय बघूया. दुय्यम स्तोत्र व्याख्या. भूगोल अभ्यासातील दुय्यम स्तोत्र म्हणजे अशी माहिती असते जी आधीच संकलित, विश्लेषण केलेले व सादर केले असते. दुय्यम स्तोत्रामध्ये अशी माहिती जी अगोदर आपण गोळा केलेली आहे, संकलित केली आहे, तिचं विश्लेषण केलं आणि सादर केले आहे. ही माहिती दुसऱ्या व्यक्तीकडून घेतलेली असते, एखाद्या संस्थेकडून घेतलेली असते, प्रकाशन यांच्याकडून घेतलेली असते. उदाहरणार्थ अहवाल, नकाशे, लेख. आता गुगल मॅप कोणी बनवलाय, गुगल या संस्थेने बनवला आहे. ते आपण ती माहितीची आपण माहिती करतो आणि त्यावर आपण अभ्यास करतो. आपण स्वतः नकाशा तयार केलेला आहे का, नाही. तर गुगल मॅप हा दुय्यम स्त्रोत आहे. दुय्यम स्त्रोतांची वैशिष्ट्ये. अप्रत्यक्षरित्या गोळा केलेली माहिती असते, याच्यामध्ये अप्रत्यक्ष माहिती गोळा केली असते. आता पृथ्वी गोल, ग्लोब आणि नकाशा ही माहिती आपण दुय्यम स्त्रोताकडून घेतली आहे. स्वतःनुसार माहितीची विश्वासार्हता बदलू शकते, बरोबर आहे. स्वतःनुसार जी माहिती आहे त्याची विश्वासार्हता, म्हणजे त्याला आपण विश्वास ठेवू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं सांगितलं जाऊ शकलं असतं. ॲटलास, पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ. आता याच्यामध्ये ॲटलास, पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ याच्यातून आपल्याला माहिती भेटलेली असते. आधीच प्रक्रिया करून माहिती सादर केली असते, याच्यावर संशोधन केलं असतं, त्याच्यावर प्रक्रिया केली असते, नंतर ती माहिती आपल्याला सादर केलेली असते. संशोधन पत्रिका, मासिक व वृत्तपत्रे, कृत्रिम उपग्रह प्रतिमा यातून आपल्याला ही माहिती मिळालेली असते. पुस्तके, अहवाल, आंतरजाल इत्यादींद्वारे सहज उपलब्ध होते. ही माहिती आपल्याला पुस्तकांद्वारे, इंटरनेटद्वारे, अहवालांद्वारे सहज माहिती होते. कमी खर्च, श्रम, वेळ यांची बचत होते. याच्यामुळे कमी खर्च, श्रम, वेळ यांचा बचत होतो. व हवामान विषयक नोंदणी याची माहिती आपल्याला हवामान विभागाकडून भेटते, ती पण आपल्याला दुय्यम स्त्रोताकडून माहिती भेटलेली असते. आता आपल्या शहरातील माहिती गोळा करणे कोणत्या स्रोतांचा वापर करावा, तर आपल्या शहरातील लोकसंख्येची माहिती गोळा करण्यासाठी आपण गावाच्या ग्रामपंचायत मध्ये, महानगरपालिकेमध्ये जेवढ्या नोंदी आहेत, मतदार नोंदी, नंतर आपण राशन दुकानामध्ये जाऊन किती लोक येतात तिथे, याच्याकडून आपल्या लोकसंख्येची माहिती भेटू शकते. आता प्राथमिक स्त्रोत, दुय्यम स्त्रोत पहा बरे जमते का. सोबतचा तक्ता 6 अध्यायांच्या सोबतीने पूर्ण करा. संकल्पना व्याख्या. प्रत्यक्ष निरीक्षण, सर्वेक्षण, मोजमापातून मिळालेली समूळ माहिती, आधी संकलित, विश्लेषित व सादर केलेली माहिती. प्रत्यक्ष स्थळावर जाऊन निरीक्षण, मुलाखत, मोजमाप. दुय्यम स्त्रोतामध्ये आपण प्रत्यक्ष जातो का, नाही. तर ते अप्रत्यक्षरित्या आपण तिथे जातो. विश्वासार्हता कमी, लेख विश्वासार्हता आपण तिथं मूळ जाऊन तिथं विश्वासार्हता जास्त असते, याची विश्वासार्हता काय असते, जास्त असते आणि तिथे जातो. तिथे आपण माहितीचे स्वरूप कसे असते, तर इथे जाऊन आपल्याला नवीन माहिती भेटते. काय भेटते, नवीन माहिती.
आधीच प्रक्रिया केलेली असते विषयाची. व्याप्ती स्थळ विशिष्ट मराठी क्षेत्रापुरती तर नाही, इथे सखोल क्षेत्राची माहिती भेटते आपल्याला. खर्च वेळ अधिक प्रमाणात इथे कमी, कारण की आपल्याला अगोदरच माहिती भेटते. त्रुटी समजा निषेधाच्या चुका उपकरणात त्रुटी. हा, इथे हे बरोबर आहे. इथे कालबाह्य माहिती पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन, याच्यामध्ये कालबाह्य म्हणजे माहिती जुनी झालेली असते. उदाहरण इथे क्षेत्रभेट, आपण प्रत्यक्ष गेलो इथे. आणि इथे नकाशा म्हणजे गुगल मॅप. माहित आहे का तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी भौगोलिक ज्ञानाचा अत्यंत परिणामकारक उपयोग करून आपले स्वराज्य निर्माण केले. त्यांनी युद्धतंत्र, राज्यकारभार, किल्ल्यांची बांधणी केली, प्रशासन अधिक सक्षम केले, डोंगरदऱ्यांचा उपयोग करून गनिमी कावा करत शत्रू जेरीस आणले, समुद्र किनाऱ्याचा उपयोग आरमार उभारणीसाठी केला, भौगोलिक दृष्ट्या विचार करून गड, किल्ले, दुर्ग यांची बांधणी केली. आता भौगोलिक ज्ञानाचा सगळ्यात जास्त उपयोग केला तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. त्यांनी आपले गड असे निर्माण केले उंचावर, तिथून आपल्याला सभोवतालच्या सर्व परिसरावर आपली नजर जाईल. तुम्ही कोणत्याही गडावर गेला तर तुम्हाला तिथे लक्षात येईल की त्या गडावर आपल्याला जवळजवळ 50 ते 60 किलोमीटरचा परिसर, आपल्याला त्याहून जास्त परिसर आपल्याला दिसेल. पुढे काय होतं त्यातून, याचा उपयोग कोणी केला? शिवाजी महाराजांनी केला. त्याने तसं युद्धतंत्र तयार केलं, किल्ल्यांची तशी बांधणी केली आणि तसं प्रशासन एकदम सक्षम ठेवलं. डोंगरदऱ्यांचा उपयोग करून त्यांनी गनिमी कावा केला आणि शत्रू जेरीस आणलं, आणि समुद्र किनाऱ्याचा वापर करून त्यांनी आरमार म्हणजे आपलं नौदल आहे ते त्यांनी तयार केलं. विचार करा, तुम्हाला तुमच्या तालुक्यातील शेती पद्धतीचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी कोणते प्राथमिक व दुय्यम सत्र वापराल? तर शेती पद्धतीचा आपण अभ्यास करायचा असेल तर आपण प्राथमिक मध्ये तिथे जाऊन तेथील माती कोणती आहे, तिथे कोणतं पीक येईल, त्याचं हवामान कसं आहे त्याची माहिती घेऊ, आणि दुय्यम स्रोतामध्ये हवामान विभागाचा उपयोग करून तेथील हवामान, तापमान याची माहिती घेऊ. भूगोल विषय ऐकताना प्राथमिक दुय्यम स्रोताचा एकत्रित वापर कसा करावा? तर प्राथमिक व दुय्यम स्रोत एकत्र करून आपण भूगोलाबद्दल, पृथ्वीबद्दल, जमिनीबद्दल, हवेबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करू शकतो. भूगोल दिन शाळेत कसा साजरा करावा? तर विविध स्पर्धांचे आयोजन, भौगोलिक प्राकृतिक निर्मिती, भौगोलिक माहितीपट प्रदर्शन, भौगोलिक विषयक माहितीचे संकलन व प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, स्थानिक भूगोलाशी जोड. याच्यामध्ये चर्चा व प्रबोधन, प्रश्नमंजुषा घेऊ शकतो आपण, क्षेत्रफळ देऊ शकतो, प्रात्यक्षिक कार्य, घोषणा, फेरी. भूगोलाचा अभ्यास हा प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकाला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी ठरतो. मग विद्यार्थी, शिक्षक, पालक, संशोधक, शेतकरी, व्यापारी, प्रशासन व संरक्षण दल यांना भूगोलाचा कसा उपयोग होतो? तर भूगोलाचा उपयोग फक्त विद्यार्थ्यांसाठी अवलंबून नाही, तर समाजाच्या प्रत्येक घटकाला भूगोलाचा उपयोगी ठरतो. तर विद्यार्थ्यांसाठी आपण तो शिकतो की नकाशा कसा वाचायचा. नंतर शिक्षक, पालक, संशोधक, शेतकऱ्यांसाठी जमिनीचा प्रकार काय आहे, व्यापाऱ्यांसाठी कोणता मार्ग सोपा आहे, कुठून जाता येईल, प्रशासनासाठी जर एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर ती कुठून येईल, कशी येईल, हे आपल्या समाजात. संरक्षण दलासाठी आपल्या ज्या सीमा आहेत, बॉर्डर आहेत, त्याचा आपण नीट उपयोग करून शत्रूला जेरीस आणू शकतो. असा भूगोलाचा वापर होतो. भूगोल फक्त नकाशा काढण्याचा, देशांची नावं लिहिण्याचा विषय नाही, ते मानव पर्यावरण नातेच होणारे शास्त्र आहे. भूगोल विषय फक्त आपल्याला नकाशा वाचण्याचा, नकाशा काढण्याचा, देशांची नावं लिहिण्याचा फक्त विषय नाही, तर मानव पर्यावरण यांच्यातील नाते शिकवणारे शास्त्र आहे. त्यामुळे भूगोलाशी मैत्री करणे, जगाला योग्य दृष्टिकोनातून समजून घेणे, यासाठी खालील मुद्द्यांचा भूगोलाशी मैत्रीची गरज यावर चर्चा करून तुमच्या वहीत घ्या. तर खालील मुद्द्यांचा वापर काय आहे? भूगोलाशी मैत्रीची गरज खूप गरजेची आहे. निसर्गाशी नाते दृढ करण्यासाठी भूगोलाचा उपयोग आहे. दैनंदिन जीवनातील उपयोगासाठी भूगोलाचा उपयोग आहे. मानवी वस्ती व समाज समजण्यासाठी भूगोलाचा उपयोग आहे. पर्यावरण रक्षणासाठी भूगोलाचा उपयोग आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी भूगोलाचा उपयोग आहे. भविष्यातील व्यवसाय संधी, जागतिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी भूगोलाचा उपयोग आहे. सांगा पाहू, निरीक्षण करून प्राकृतिक घटक व मानवी घटक या परस्पर संबंधाचा भूगोल विषयात कसा उपयोग केला जातो, याचा आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर मानवी घटक व प्राकृतिक घटक याचा आपण जर दोघांचा सहसंबंध जाणून घेतला तर जितके रस्ते चांगले तिथे आपण माणूस त्या ठिकाणी जाऊ शकतो, जिथे रस्ते नाही तिथे माणूस जाऊ शकतो का नाही? मग जिथे माणूस जाऊ शकतो तिथील जमिनीचा वापर आपण कारखान्यासाठी, वस्तीसाठी, शहरांसाठी केला. जिथे पाणी मुबलक प्रमाणात आहे तिथे आपण मानवाने वस्ती घेतली, मानवाने निसर्गातील वस्तूंचा वापर करून उद्योगधंदे चालू केले. अशा प्रकारे भूगोल विषयात
मानवी घटक व प्राकृतिक घटक यांचा परस्पर संबंध आहे. आपल्याला हे समजले. भूगोल ही संकल्पना समजली. भूगोल विषय काय आहे हे आपल्याला समजतं. भूगोलशास्त्र म्हणजे काय, भूगोल अभ्यासाचे स्रोत समजले, प्राथमिक व दुय्यम स्रोत समजले. भूगोल अभ्यासाच्या प्राथमिक व दुय्यम स्रोताचे वर्गीकरण करण्यात आले. आपण कसे केले ते समजले. आता हे प्रश्न उत्तरे हा स्वाध्याय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे. ती तुम्ही व्हिडिओ नक्की पहा, हा स्वाध्याय सोडवा आणि भूगोल विषय जास्तीत जास्त समजून घ्या. भूगोलावर जास्तीत जास्त प्रेम करा, कारण की हा भूगोल समजून घेण्याचा विषय आहे. तर अशा प्रकारे धडा पहिला मैत्री भूगोलाचा आपला शिकवून समजून झालेला आहे. तुम्हाला धडा समजल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा आणि असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल धडा दुसरा भारतीय भूगोलाचा इतिहास या धड्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, धडा समजून घेणार आहोत. भूगोल हा विषय तुम्हाला आवडलाच पाहिजे आणि ही व्हिडिओ बघून तुम्हाला आवडलाच पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे. तर चला चालू करूया. काळ असो कोणताही ठरतो भूगोल विषय खास, सदैव उत्कट ठरला भारतीय भूगोलाचा इतिहास. कोणताही काळ असो भूगोल विषय खास ठरलेलाच आहे आणि सदैव उत्कट ठरला भारतीय भूगोलाचा इतिहास. आणि भारतीय भूगोलाचा इतिहास हा उत्कट म्हणजे श्रेष्ठ ठरलेला आहे. हे आहे होक्का यंत्र, याला तुम्ही बोलतो कंपास. याच्यामध्ये कधी पण नॉर्थ साऊथ, तर नॉर्थ डायरेक्शन कधी पण दाखवली जाते. आहे पृथ्वी गोल. ही आहे लायब्ररी, इथं पुस्तकं दाखवलं. आपण पृथ्वी गोलाविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि हा आहे इटलीमधील एक सुंदर शहर वेनिस. हे आहे आपली हम्पी सूर्य मंदिर. नंतर आहे विचार प्रवर्तक प्रश्न. भारतीय भूगोलाच्या इतिहासाबाबत माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माध्यमांचा आधार घेऊ शकता. तर सगळ्यात मोठा इतिहासाचा आपण वापर करतो इंटरनेट. मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, आपण ते यूज करतो. पुस्तके वाचतो, संशोधनात्मक लेख वाचतो, त्यातून आपल्याला भूगोलाची माहिती मिळते. जास्तीत जास्त किती काळापर्यंत प्राचीन भौगोलिक ज्ञान अवगत करणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते. तर आपण वेदांचा अभ्यास केला तर वेदांमध्ये हवामानाविषयी आपल्याला माहिती दिली आहे, ग्रहणाबद्दल माहिती दिली आहे, आपल्या ऋषी मुनींना माहिती होती. तर आपण वेदापर्यंत जाऊ शकतो भौगोलिक ज्ञान अवगत करण्यासाठी. प्राचीन भौगोलिक ज्ञान, भारताचा भौगोलिक इतिहास यावर संबंध उदाहरणासह स्पष्ट करा. प्राचीन भौगोलिक ज्ञान, आता ग्रहणाची माहिती इतर युरोपीय देशांना कधी माहितीच नव्हती. त्या ग्रहणाची माहिती, ते ग्रहण या वर्षी होईल असं पंचांगामध्ये आपल्याला कधी लिहिलं, वेदामध्ये लिहिलंय, त्याची माहिती आपण आणि भारतीय भौगोलिक इतिहास तेव्हापासून लिहिलंय, त्याची आपण उदाहरणासह स्पष्ट करू शकतो. प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पना, आता आपण संकल्पना स्पष्ट करून घ्यायची आहे. प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पना. इयत्ता 5वी पर्यंत आपण परिसर अभ्यासाच्या माध्यमातून भूगोलांची तोंड ओळख करून घेतली आहे. या पाठात प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पनाची माहिती करून घेणार आहोत. आता 5वी पर्यंत आपण परिसर अभ्यासाच्या माध्यमातून भूगोलाची फक्त तोंड ओळख करून घेतली, वरून वरून जाणून घेतलेलं आहे भूगोल म्हणजे काय. आता या पाठात प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पनांची माहिती आपण करून घेणार आहोत. भारतीय भौगोलिक ज्ञानास प्राचीन व गौरवशाली प्रदीर्घ इतिहास लाभला आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीपासून अनेक भौगोलिक संकल्पनांचा विकास झाला आहे. आता भारतीय भौगोलिक ज्ञानास प्राचीन व गौरवशाली प्रदीर्घ, भारताला खूप जुना इतिहास आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीपासून अनेक भौगोलिक संकल्पनांचा विकास झाला आहे. भारतातील प्राचीन ग्रंथ, तत्वज्ञान, पुराणे, वेद, उपनिषदे, जैन व बौद्ध धर्मग्रंथ, प्राचीन काळी भारतात भेट देणाऱ्या प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या नोंदी, यातून भारतीय भौगोलिक संकल्पनाचा उल्लेख करण्यात आला आहे. भारतीय भौगोलिक संकल्पनाचा उल्लेख कशा कशात केला आहे तर ग्रंथ, तत्वज्ञान, पुराणे, वेद, उपनिषदे, याशिवाय जैन व बौद्ध धर्मग्रंथ आणि प्राचीन काळात भारताला भेट देणाऱ्या प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या नोंदी, यातून भौगोलिक संकल्पनाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता माहित आहे का तुम्हाला, भूगोल हा शब्दप्रयोग सूर्य सिद्धांत या भारतीय ग्रंथात आहे. भूगोलाचा उपयोग काय बोलतात, शब्दप्रयोग पहिल्यांदा उपयोग कुठे दिसलेला आहे भारतीयांना तर सूर्य सिद्धांत या भारतीय ग्रंथात. खगोलशास्त्र, गणिती सिद्धांत, भूगोल, नकाशा शास्त्र या ज्ञानशाखांच्या विकासात प्राचीन विचारवंत वराहमिहिर, कौटिल्य, कालिदास, आर्यभट्ट, विजयानंदी, ब्रह्मगुप्त, उत्पल, भास्कराचार्य इत्यादींनी मोलाचे योगदान दिलेले आहे. आता खगोलशास्त्र, गणिती सिद्धांत, भूगोल, नकाशाशास्त्र या ज्ञानशाखा आहेत. त्याच्यामध्ये भारतातील खूप मोठ्या विचारवंतांनी आपलं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये नावं घेतली तर वराहमिहिर, कौटिल्य, कालिदास, आर्यभट्ट, विजयानंद, ब्रह्मगुप्त,
उत्पल, भास्कराचार्य इत्यादींनी मोलाचे योगदान दिलेलं आहे. प्राचीन विचारवंतांनी अनेक भौगोलिक संकल्पना मांडल्या आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या संकल्पना पुढे दिलेल्या आहेत. प्राचीन विचारवंतांनी खूप भौगोलिक संकल्पना मांडल्या, त्यातील काही दिलेल्या आहेत, आपण त्या जाणून घेऊया. आता प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पना जाणून घेऊया. भारत वर्ष, वातावरण व ऋतू, द्वीप, कालमापन. नंतर आहे पृथ्वी, दिशा, ग्रहण, विश्व. या प्राचीन भौगोलिक संकल्पना आहेत. संकल्पनाचा अभ्यास आपण या धड्यामध्ये करणार आहोत. या आकृतीमध्ये दिलेल्या प्राचीन भौगोलिक संकल्पना. आता विश्व. विश्व, युनिव्हर्स, वसुदेव कुटुंबकम ही संकल्पना भारतीय विचारवंतांनी मांडली आहे. विश्व व त्याची निर्मिती याचा व्यापक विचार प्राचीन भारतीय साहित्यात मांडला आहे. आता वसुदेव कुटुंबकम, संपूर्ण पृथ्वी हे आपलं कुटुंब आहे, ही भारतीय विचारवंतांनी मांडलेली संकल्पना आहे. अतिशय सुंदर संकल्पना आहे. विश्व व त्याची निर्मिती याचा व्यापक विचार प्राचीन भारतीय साहित्यात मांडलेला आहे. विश्व कसं निर्माण झालं, त्याची निर्मिती कसं झाली याचा विचार प्राचीन भारतीय साहित्यात मांडलेला आहे. वेदांमध्ये विश्व निर्मितीचे सखोल विवेचन, विश्व निर्मितीच्या प्रक्रियेत वात, आकाश, सूर्य, चंद्र व इतर खगोल कसे तयार झाले आहेत. वेदांमध्ये पृथ्वीचा उल्लेख पृथ्वी व धरणी म्हणून केला आहे. वेदांमध्ये विश्व निर्मितीचे सखोल विवेचन केलेलं आहे. विश्व निर्मितीच्या प्रक्रियेत वात म्हणजे हवा कशी तयार झाली, आकाश कसे तयार झाले, सूर्य, चंद्र व इतर खगोल कसे तयार झाले याचा अभ्यास दिलेला आहे. वेदांमध्ये पृथ्वीचा उल्लेख पृथ्वी किंवा धरणी असा केला आहे. पुराणांमध्ये विश्वाला बाह्यांतर असे संबोधले असून सप्त महाद्वीप व सप्त महासागर याची माहिती देण्यात आलेली आहे. आता पुराणांमध्ये विश्वाला बाह्यांतर असे म्हणतात. भह्यांतर व त्याच्यामध्ये सप्त महाद्वीप म्हणजे 7 महाद्वीप व सप्तसागर यांची माहिती दिलेली आहे. आधुनिक विज्ञानात बिग बँग सिद्धांतानुसार पृथ्वीची निर्मिती एका छोट्या पण असीम घनतेच्या पिंडातून झाली आणि त्याचा अत्यंत वेगाने विस्तार झाला. आधुनिक विज्ञानात बिग बँग सिद्धांतानुसार पृथ्वीची निर्मिती एका छोट्या पण असीम घनतेच्या पिंडातून झाली व अत्यंत वेगाने त्याचा विस्तार झाला आहे. आता पुढे पाहूया. उपनिषदांमध्ये पृथ्वीची उत्पत्ती जलापासून झाली आहे. तसेच पृथ्वीचा उल्लेख पृथ्वी किंवा भू असा केला आहे. तसेच प्राणवायूचा उल्लेख जो वातावरणाच्या वायूचे प्रतिनिधित्व करतो असा केला आहे. आता उपनिषदामध्ये पृथ्वीची उत्पत्ती जलापासून झाली असं सांगितलेलं आहे. पृथ्वीचा उल्लेख पृथ्वी किंवा भू असा केलेला आहे आणि प्राणवायूचा उल्लेख जो वातावरणातील वायूचे प्रतिनिधित्व करतो असा केला आहे. आता शोधा पाहू. विश्वनिर्मितीचा माहिती आंतरजालावर शोधा. विश्वनिर्मिती कशी झाली ते आपल्याला इंटरनेटवर शोधायचं आहे. आता पहिला आहे पृथ्वी अर्थ. प्राचीन भारतीय विचारवंतांना पृथ्वी वक्राकार असल्याची कल्पना होती. इसवी सन पूर्व 6व्या शतकात पृथ्वीचा व्यास सुमारे 13,000 किमी असावा असे नमूद केले होते. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये पृथ्वीचे वर्णन सप्तद्वीप असे केले आहे. आता प्राचीन विचारवंत होते त्यांना पृथ्वी वक्राकार आहे असं म्हणजे पृथ्वी गोल आहे याची त्यांना कल्पना होती. इसवी सन पूर्व 6व्या शतकात पृथ्वीचा व्यास पृथ्वीचा डायमीटर सुमारे 13,000 किलोमीटर असावा असं त्याने नमूद केलेलं आहे. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये पृथ्वीचे वर्णन सप्त महाद्वीप असा केला आहे. सप्तद्वीप असा केला आहे, ज्यामध्ये 7 द्वीपांचा समावेश होतो. म्हणजे 7 द्वीपांचा समावेश होऊन पृथ्वी बनलेली आहे असा उल्लेख केला आहे. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये मेरू पर्वताचा उल्लेख आहे जो पृथ्वीच्या मध्यभागी स्थित असल्याचे वर्णन केले आहे. आता प्राचीन ग्रंथामध्ये मेरू पर्वताचा उल्लेख केला आहे जो पृथ्वीच्या मध्यभागी असल्याचं वर्णन केलेलं आहे. तसेच 4 समुद्रांचा उल्लेख केलेला आहे जसे की क्षीरसागर म्हणजे हिंदी महासागर, दधी समुद्र म्हणजे अटलांटिक महासागर, सुरा समुद्र म्हणजे प्रशांत महासागर व क्षार समुद्र म्हणजे आर्टिक महासागर. या 4 समुद्रांचा उल्लेख भारतीय विचारवंतांनी केलेला आहे. क्षीरसागर, दधी समुद्र, सुरा समुद्र आणि क्षार समुद्र. माहित आहे का तुम्हाला प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी उज्जैनियाला म्हणजे आताचं उज्जैन पृथ्वीचे मध्यस्थान मानून मूळ रेखावृत्ताची संकल्पना सर्वप्रथम मांडली. त्या आधारावर त्यांनी कालगणना, ग्रहस्थिती व नकाशा तयार केले. आता प्राचीन खगोलशास्त्रज्ञांनी उज्जैन म्हणजे आता महाकालेश्वराचं जे मंदिर आहे तो शहर त्याला त्यांनी मध्यस्थान मानलं पृथ्वीचा आणि तिथून मूळ रेखावृत्ताची संकल्पना मांडली व त्या आधारे त्यांनी कालगणना, ग्रहस्थिती व नकाशे तयार केले. बघा भारतीय खगोलशास्त्र किती जुनं आहे. द्वीप, आइसलँड. प्राचीन भारतीयांनी द्वीप ही संकल्पना मांडली. द्वीप म्हणजे नैसर्गिकरित्या पाण्याने वेढलेला भूभाग होय. प्राचीन भारतीयांनी द्वीप ही संकल्पना मांडली.
द्वीप म्हणजे नैसर्गिकरित्या पाण्याने वेढलेला भूभाग. असा भूभाग ही जमीन आहे आणि त्याच्या चारी बाजूला पाणी आहे, असा भूभाग म्हणजे द्वीप होय. आता जम्बूद्वीप, ज्या द्वीपावर जांभूळ वृक्ष विपुल प्रमाणात आढळत होते. आता जम्बूद्वीपाची माहिती घेणार आहोत आपण. या द्वीपावर जांभूळ वृक्ष खूप विपुल प्रमाणात आढळत होते. हा भाग पाण्याने वेढलेला असून सर्व द्वीपांच्या मध्यभागी असल्याचे वर्णन आहे. हा द्वीप मध्यभागी आहे. बहुतांश आशिया खंडाचा भाग भारतवर्षाचा व इतर देशांचा यात समावेश आहे. भारताचा आशिया खंडाचा याच्यामध्ये समावेश आहे. माहित आहे का तुम्हाला? उत्तर यत्त समुद्र हिमाद्रेश्च दक्षिणम वर्ष तद भारत नाम विष्णुपुराण. विष्णुपुराणामध्ये हा श्लोक दिलाय. महासागराच्या उत्तरेस व हिमालयाच्या दक्षिणेस असलेला देश भारत म्हणून ओळखला जातात. हे विष्णुपुराण किती जुनं आहे त्याच्यामध्ये भारताचा उल्लेख दिलेला आहे. आता प्लक्षद्वीप, हे द्वीप प्लक्ष वृक्षांनी व्यापलेले आहे. ते भूमध्य सागराच्या आजूबाजूला विस्तरलेले आहे. हे द्वीप प्लक्ष वृक्षांनी व्यापलेले आहे. भूमध्य सागराच्या आजूबाजूला आहे. शाल्मली द्वीप, सिल्क कॉटन ट्री, सावड, ज्याला कापसासारखे तंतू असतात अशा वृक्षांनी व्यापलेला भूभाग म्हणजे शाल्मली द्वीप. या भूभागात मादागास्कर बेट, सोमालिया व आफ्रिकेचे पूर्व तटीय प्रदेश यांचा समावेश आहे. शाल्मली द्वीप ज्याच्यामध्ये कापसासारखे तंतू असतात त्या वृक्षांनी व्यापलेला भूभाग म्हणजे शाल्मली द्वीप. या भूभागामध्ये मादागास्कर बेट, सोमालिया, आफ्रिकेचे पूर्व तटीय प्रदेश यांचा समावेश होतो. आता कुश द्वीप, हे कुश गवताने व्यापलेला असल्याने कुश द्वीप असा शब्द रूढ झालेला आहे. कुश गवताने व्यापलेला जो प्रदेश आहे त्याला कुश द्वीप म्हणून म्हणतात. या द्वीपात इराण, इराक, सभोवतालचा वाळवंटी प्रदेश व आजच्या ईशान्य आफ्रिकेचा काही भागाचा समावेश होतो. ज्याच्यामध्ये कोणकोणता समावेश होतो? इराण, इराक ज्या सभोवतालच्या वाळवंटी प्रदेशाचा व ईशान्य आफ्रिकेच्या काही भागांचा समावेश होतो. क्रौंच द्वीप, एक मोठा पाणपक्षी, क्रौंच पर्वत यावरून या द्वीपाचे नाव पडले. आजच्या उत्तर मध्य युरोपाचा समावेश होतो. आता क्रौंच द्वीप एक मोठा पाणपक्षी आहे. क्रौंच म्हणजे एक मोठा पाणपक्षी आहे व क्रौंच पर्वत यावरून या द्वीपाचे नाव पडले. आजच्या उत्तर व मध्य युरोपाचा समावेश यामध्ये होतो. शार्क द्वीप, हे द्वीप सागर वृक्षांनी व्यापलेले होते त्यामुळे यास शार्क द्वीप असे नाव रूढ झाले. जम्बूद्वीपाच्या आग्नेयेला असलेल्या लांबच लांब अशा भूभागाचा यात समावेश होतो. यात आग्नेय आशिया देशांचा समावेश होतो. आता जम्बूद्वीप याच्यामध्ये लांबच लांब असलेल्या भूभागाचा समावेश होतो. याला साग वृक्षांनी व्यापलेला आहे म्हणून याला शार्क द्वीप म्हणतात. हा खूप आग्नेयाला लांबच लांब पसरलेला आहे. आग्नेय आशियातील देशांचा समावेश होतो. म्हणजे आता सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया या देशांचा यामध्ये समावेश होतो. पुष्कर द्वीप, कमळ पुष्पाने व्यापलेले युक्त सरोवरावरून यास पुष्कर नाव असे रूढ झाले. हे द्वीप आशियाई प्रदेशात असून यात आजच्या पूर्व रशिया, उत्तर दक्षिण कोरिया यांचा समावेश होतो. पुष्कर द्वीप, कमळ पुष्पाने युक्त अशा सर्वांनी आपल्या म्हणून याला पुष्कर द्वीप म्हणतात. हे द्वीप आशियाई प्रदेशात आहे. यात आताचा पूर्व रशिया, उत्तर दक्षिण कोरिया, जपान यांचा समावेश होतो. आता येथे प्राचीन द्वीप दिलेत. हे बघा, पुष्कर द्वीप कमळ यांनी झालेला आहे म्हणजे आताचा रशिया, चीन, जपान यांचा समावेश होतो. हे आहे शार्क द्वीप. शार्क द्वीप मध्ये बघा सिंगापूर, मलेशिया आताच यांचा समावेश होतो. जम्बूद्वीप याच्यामध्ये आशिया खंड झाला, आपला भारत देश झाला, जम्बूद्वीपाचा समावेश होतो. क्रौंच द्वीप उत्तर युरोप यांचा समावेश होतो. शाल्मली द्वीप दक्षिण आफ्रिका यातील काही देशांचा समावेश होतो. कुश द्वीप याच्यामध्ये इराक, इराण यांचा समावेश होतो. आणि आता हे महासागर दिलेले आहेत. प्राचीन द्वीप, अशा प्रकारे प्राचीन द्वीपांची आपण चर्चा केलेली आहे. नकाशामध्ये कधी पण उत्तर दिशा आपण पहिली दाखवतो. आता पुढे पाहूया. ग्रहण, इक्लिप्स, पृथ्वीची छाया चंद्रावर पडते, ती वर्तुळाकार असते, यावरून पृथ्वी गोलाकार आहे याचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते. या काळात ग्रहण, स्पर्शक, खग्रास, खंडग्रास, मोक्षग्रहण विषयक संज्ञा रूढ झाल्या. आता इक्लिप्स, ग्रहण, पृथ्वीची छाया चंद्रावर पडते, ती वर्तुळाकार असते, यावरून पृथ्वी गोलाकार आहे याचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते. आता पृथ्वी गोलाकार आहे हे भारतीय शास्त्रज्ञांना कसं कळालं? तर जेव्हा पृथ्वीची छाया चंद्रावर पडते तेव्हा चंद्रावर गोल वर्तुळ होतं, त्यावरून पृथ्वी गोलाकार आहे याचं भारतीयांना ज्ञान झालं. या काळात ग्रहण, स्पर्शक, खग्रास, खंडग्रास, मोक्ष या संज्ञा रूढ झाल्या. दिशा व वेळ, डायरेक्शन अँड टाइम, प्राचीन भारतीयांनी दिशांचे वेळेचे ज्ञान अवगत होते. स्थानिक वेळ सूर्याच्या स्थितीवरून सांगत व्यवहारात उपयोग केला जातो.
कालगणनेसाठी घटिका, फळे इत्यादी परिणामे वापरली जातात. कालगणनेसाठी घटिका, फळे यांचा वापर केला जातो. नंतर स्थानिक सूर्याच्या स्थितीवरून भारतीयांनी व्यवहारात वेळेचा उपयोग केला आणि प्राचीन भारताने दिशांचे व वेळांचे उत्तर ज्ञान अवगत होते. आता हे करून पहा, हे राहिलं माझं. पालकांच्या मदतीने आकाश निरीक्षण, परिसरातील तारांगणास भेट देऊन ग्रह, तारे, तारकासमूह, ग्रहणे, नक्षत्रे यांचा माहिती संकलित करायची आहे. आता आपल्या जवळ मुंबईमध्ये नेहरू तारांगण आहे, तिथे जाऊन ही सर्व माहिती आपल्याला भेटेल. तिथे जाऊन पालकांना घेऊन नक्की जा, तिथून तुम्हाला माहिती भेटेल. दिशाचक्र तयार करा. दिशाचक्र तयार करायचं आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य या दिशांचा आपल्याला दिशाचक्र तयार करायचं आहे. माहित आहे का तुम्हाला? प्राचीन भारतीय कालमापन ही एक पारंपरिक पद्धत आहे. तिचा उपयोग केवळ वेळेसाठी केला जात असे. ही पद्धत सूर्य, चंद्र, नक्षत्रे आणि ताऱ्यांच्या बदलत्या स्थिती यावर आधारित होती. प्राचीन भारतीय कालमापन पद्धतीतील एकके क्षण, निमेष, पळ, घटिका, मुहूर्त, प्रहर, दिवस, रात्र, पक्ष, मास, वर्ष अशी कालमापन पद्धतीतील एकके होते. तर आता हे जाणून घेऊया. प्राचीन भारतीय कालमापन एक पारंपरिक पद्धत आहे. तिचा उपयोग आपण वेळ मोजण्यासाठी केला. ही पद्धत सूर्य, चंद्र, नक्षत्रे व ताऱ्यांच्या बदलत्या स्थितीवर यावर आधारित होती. आता याचा अभ्यास आपण सूर्य, चंद्र, नक्षत्रे यांच्या बदलत्या स्थितीवरून कालमापन आपण पद्धत यूज करत होतो, वापर करत होतो. प्राचीन भारतातील कालमापन पद्धती एकके आहेत: क्षण, निमेष, पळ, घटिका, मुहूर्त, प्रहर, दिवस, रात्र, पक्ष, मास, वर्ष. आता आकाशातील सूर्य, चंद्र यांच्या स्थानावरून स्थानिक वेळ निश्चित करणे अचूक तंत्र भारतीयांनी विकसित केले होते. आता सूर्य, चंद्र यांच्या स्थानावरून स्थानिक वेळ निश्चित करण्याचे अचूक तंत्र भारतीयांनी विकसित केलं होतं. म्हणजे आता घड्याळात किती वाजल्या, सूर्य आपल्या डोक्याच्या मधोमध वरती आला तर दुपारचे 12 वाजलेत असा शोध कोण लावला? तर भारतीयांनी लावला. ग्रहणाच्या अचूक वेळा ते सांगू शकत होते. म्हणजे सूर्य, चंद्र, पृथ्वी एका समांतर रेषेत कधी येतील ही वेळ ही भारतीय सांगू शकत होते. प्राचीन काळात सौर घड्याळे अनेक ठिकाणी तयार करण्यात आले होते. उदाहरणार्थ कोणार्कचे सूर्य मंदिर, जयपूर येथील जंतर मंतर, त्यावरून आजही वेळ सांगता येते. आता प्राचीन काळात सौर घड्याळ तयार केली होती. याच्यामध्ये कोणार्कचे सूर्य मंदिर आता तुम्ही ओडिशा राज्यामध्ये तिथे जाऊन भेट देऊ शकता. जयपूर येथील जंतर मंतर यावरून आजही आपल्याला वेळ सांगता येते. वातावरण व ऋतू. प्राचीन काळात भारतीयांना वातावरण व विषयाचे ज्ञान होते. पृथ्वीभोवती अंतरिक्ष व ऋग्वेदात आहे, हे ऋग्वेदात सांगितलं. पृथ्वीभोवती अंतरिक्ष आहे म्हणजे अवकाश आहे, हे ऋग्वेदात सांगितलेलं आहे. भास्कराचार्यांनी वातावरणाच्या थराची जाडी बरोबर येथून 96 किलोमीटर आहे. यामध्ये ढग, विजा, वारे, पाऊस यांचा आविष्कार घडून येतात असे वर्णन केले आहे. आता ऋग्वेदामध्ये पृथ्वीभोवती अंतरिक्ष आहे, हे ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे. भास्कराचार्यांनी वातावरणाच्या थराची जाडी सुमारे 12 मीटर म्हणजे 96 किलोमीटर आहे हे सांगितलं. त्यामध्ये ढग, विजा, वारे, पाऊस, धुके इत्यादी आविष्कार घडून येतात याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ऋग्वेदात ऋतूंची वर्णने आहेत. त्यात वर्षाची विभागणी 6 ऋतू 12 महिने अशी केली आहे. ऋग्वेदामध्ये ऋतूंची वर्णने केली आहेत. त्यामध्ये वर्षाची विभागणी 6 ऋतू व 12 महिने अशी केली आहे. तेव्हा केलेलं आहे ते. पहा बरं जमते का? दिनदर्शिका वापरून ख्रिस्ती ग्रेगोरियन वर्षातील महिने लिहा. हिंदू व वर्षातील 12 महिने लिहा. चैत्र वैशाख ते लिहायचं आहे. तुमच्या जिल्ह्यात पाऊस कोणकोणत्या महिन्यात पडतो हे लिहायचं आहे. तुमच्या जिल्ह्यात सर्वात जास्त उष्ण हवा, सर्वात जास्त थंड हवा कोणत्या महिन्यात असते आपल्याला हे लिहायचं आहे. आता मकर संक्रांत. दिनदर्शिकेचा वापर करून खाली तक्ता पूर्ण करा. मकर संक्रांत जानेवारी. हिवाळ्यातील पिके तयार होतात. तापमान हळूहळू वाढत जाते. आपल्याला दिनदर्शिकेचा वापर करून हे लिहायचं आहे. गुढीपाडवा कधी येतो? चैत्र महिन्यामध्ये येतो. नंतर येतो वैशाख. नवीन धान्य घराने येते. चैत्र महिना चालू होतो तेव्हा पानझडी संपते व नवीन
पानझडी संपते व नवीन झाडांना पाला येतात. तापमान वाढते. ग्रीष्म ऋतू चालू होतो. इथं लिहायला जागा नाही. खरीप नंतर इथे काय होतं, चैत्र वैशाख ज्येष्ठ इथं पाऊस चालू होतो. नंतर दिवाळी. दिवाळीमध्ये अश्विन कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी येते. याच्यामध्ये पावसाळी पिके तयार होतात. नंतर डिसेंबर हिवाळा तीव्र होतो. थंडी वाढते. खरीप पिके हिवाळ्यातील पिके लागवडीचा काळ. आता आम्हाला हे समजले. विश्व निर्मितीची संकल्पना समजली. पृथ्वीवरच्या आकाराविषयीची संकल्पना समजली. प्राचीन काळातील खंड महासागर यांची माहिती समजली. प्राचीन भारतीय भौगोलिक ज्ञान प्रणालीचा गौरवशाली इतिहास समजला. अशा प्रकारे आपला धडा संपून झालेला आहे. याची प्रश्नोत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. ती नक्की तुम्ही पहा, सोडवा, भूगोल विषय नीट समजून घ्या. आणि व्हिडिओ समजले असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचवा.